Standard First, Subject Mathematics. Chapter 45, Near, Far. Near, Far. Students, आज आपण जवळ आणि दूर यातील डिफरन्स समजून घेणार आहोत. पण आधी आपण जवळ आणि दूरला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते पाहूया. तर इंग्लिशमध्ये जवळला नियर आणि दूरला फार असे म्हणतात. हे पहा, माझ्याकडे हे पेन आहे, ते मी टेबलवर ठेवते. आणि ही पेन्सिल आहे, ती मी त्या डोरजवळ ठेवते. नाव टेल मी, व्हॉट इज नियर मी? पेन्सिल ऑर पेन? माझ्यापासून जवळ काय आहे, पेन की पेन्सिल? मॅम, पेन टेबलवर आहे अँड टेबल तुमच्या जवळ आहे, म्हणजे पेन तुमच्या जवळ आहे. करेक्ट. अँड पेन्सिल डोरजवळ आहे, म्हणून ती माझ्यापासून फार आहे. द पेन्सिल इज फार फ्रॉम मी. Today, we will do an activity to understand near and far. Now, I will show you some pictures. You have to look and tell which object is near and which object is far. दाखवलेल्या चित्रातील कोणत्या वस्तू जवळ आहेत आणि कोणत्या वस्तू दूर आहेत हे सांगा पाहू. हे पहा, या पिक्चरमध्ये रमा नावाची गर्ल आहे आणि सोबत टॉय कार अँड डॉल दाखवली आहे. या दोन्ही वस्तूंपैकी एक ऑब्जेक्ट तिच्या नियर आहे तर दुसरं ऑब्जेक्ट तिच्यापासून फार आहे. नाव टेल मी, विच ऑब्जेक्ट इज नियर अँड विच ऑब्जेक्ट इज फार फ्रॉम हर? रमाच्या जवळ काय आहे आणि लांब काय आहे? मॅम, द टॉय कार इज नियर रमा अँड द डॉल इज फार फ्रॉम रमा. Very good. Now look at this second picture. There is a well in this picture. Who is near the well? वेलच्या जवळ कोण आहे? मॅम, वेलच्या जवळ एक बाई आणि एक मुलगा आहे. Good. The woman and the boy are near the well. And what is far from the well? Ma'am, the man and the dog are far from the well. And where is the water pot? आणि पाण्याचे मडके कोठे आहे? मॅम, वॉटर पॉट इज नियर द वेल. व्हेरी गुड. सो टेल मी, हू इज नियर रोहन अँड हू इज फार फ्रॉम रोहन? रोहनच्या जवळ कोण आहे आणि त्याच्यापासून दूर कोण आहे? मॅम, साहिल इज नियर रोहन अँड आकाश इज फार फ्रॉम रोहन. गुड. इज फॅन नियर ऑर फार? फॅन जवळ आहे की दूर? फार. Very nice. So now you know the difference between near, far, right? Yes, ma'am.